नमस्कार, मी डॉक्टर शीतल पांडे बैरागी. सध्या मी होमिओपॅथिक कन्सल्टेशन करते फ्रॉम हिअर मुंबई पुणे बोथ वेज अँड ऑनलाईन पण माझं होमिओपॅथिक कन्सल्टेशन सुरू आहे. होमिओपॅथी इन इट सेल्फ इज अ ग्रेट सायन्स अँड इट्स ॲक्च्युली सो वर्थ इट. बट द ओनली थिंग इज की लोकांपर्यंत ह्याचं अवेअरनेस नाही आहे. तर त्याच्यासाठी वेगळं औषध, त्याच्यासाठी वेगळं औषध असं होमिओपॅथीमध्ये नसतं. होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच आहे. वी डोंट ट्रीट डिसीजेस, वी ट्रीट ह्युमन बीइंग ॲज अ होल, ॲज अ पर्सन. अँड वी हॅव अ प्रोसेस कॉल्ड केस टेकिंग. वी स्टडी द इंडिव्हिज्युअल, वी स्टडी हिज मेंटल मेकअप, हिज फिजिकल कॉन्स्टिट्यूशन, अँड वी हॅव सेट ऑफ symptoms in our materia medica, and with the help of this law we try to match these symptoms to the patient symptoms. So basically we do diagnosis, no doubt की आम्ही डायग्नोसिस पण करतो पेशंटचं, पण आमचा अप्रोच असा असतो की त्या पेशंटला पूर्णपणे त्याचा कॉज शोधून त्याला पूर्णपणे सगळ्या सफरिंग्स पासून रिलीफ देणं आणि क्युअर पर्यंत घेऊन जाणं. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, त्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. इतक्या सगळ्या एपिसोड्समध्ये आम्ही नेहमीच तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायचा प्रयत्न करत असतो. आणि जेव्हा कधी एखादी तज्ज्ञ व्यक्ती आमच्या समोर येते तेव्हा आम्हाला इतके प्रश्न पडतात, ज्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तर मिळवतोच पण तुमच्यापर्यंतही पोहोचवतो. अशाच तज्ज्ञ डॉक्टर शीतल मॅम आज आपल्याबरोबर आहेत. खूप छान वाटतं मॅम तुम्हाला आज इथे बघून, आणि आज आय होप तुम्ही आमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं द्याल. त्याच्या आधी मला तुम्हाला तुमची जर्नी आतापर्यंतची कशी राहिली हे ऐकायला आवडेल. नक्कीच. नमस्कार, मी डॉक्टर शीतल पांडे बैरागी. मी होमिओपॅथिक ग्रॅज्युएशन जे की 5.5 वर्षांचं असतं हे संगमनेर येथून केलेलं आहे. आणि पुढे मी माझी MD ची जी डिग्री आहे ती डॉक्टर ML ढवळे होमिओपॅथिक मेमोरियल इन्स्टिट्यूट जे पालघरमध्ये आहे आणि फार रिनोड इन्स्टिट्यूट आहे, तिथून मी कंप्लीट केलेलं आहे. सध्या मी होमिओपॅथिक कन्सल्टेशन करते फ्रॉम हिअर मुंबई पुणे बोथ वेज अँड ऑनलाईन पण माझं होमिओपॅथिक कन्सल्टेशन सुरू आहे. सो दॅट इज वॉट आय कॅन से अबाउट माय सेल्फ. बरं, तुम्ही एक रिसर्च सबमिट केला होता जो की खूप ठिकाणी फीचर झाला, त्याच्या संदर्भात आम्हाला ऐकायला आवडेल. मी जो रिसर्च केला तो होता टू असेस द एन्झायटी लेवल इन प्री ऑपरेटिव्ह पेशंट्स ऑफ कॅटरॅक्ट सर्जरी. की ज्याच्यामध्ये माझा असा अटेम्प्ट होता की टू अंडरस्टँड व्हॉट इज द लेवल ऑफ एन्झायटी इन पेशंट्स जे की प्रायर ऑपरेशन बघायला मिळते, आणि त्या केसमध्ये होमिओपॅथीचा काही रोल आहे का. तर यासाठी मी 2 स्केल्स अप्लाय केलेल्या होत्या. लाईक हॅमिल्टन एन्झायटी स्केल त्यापैकी एक आहे. ती पेशंट्सवरती अप्लाय करून ज्यांची सर्जरीच्या प्रायर त्यांच्यामध्ये कितपत एन्झायटीची लेवल आहे. कारण कसं होतं ना की ज्यावेळी पेशंटला ऑपरेशनसाठी घेतलं जातं किंवा ऑपरेशन म्हटलं की आपल्या सर्वांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. आणि काही पेशंट्स ज्यांना हायपरटेन्शन असतं त्यांचा BP शूटआउट होतो. बरोबर. तर माझं उद्देश हे करण्याचं एवढंच होतं की ऑपरेशनला गेल्यानंतर कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत किंवा ते टळावेत अशा स्पेसिफिक पेशंट्समध्ये. म्हणून प्रायर आपण काही काळजी घेऊ शकतो का होमिओपॅथीने, तर नक्कीच घेऊ शकतो. आपण इमोशनली त्या पेशंटला मेडिकेशन्स देऊन बॅलन्स करू शकतो. बरं. तर माझ्या त्या स्टडी थ्रू असं समोर आलं की out of 100 around 80% people in India have that kind of anxiety. Yes. And yes, that is well managed with homeopathic medications. We have certain medicines like batch flower remedies. In homeopathy we use it because जे काही instant emotion किंवा emotional reactions as being a human, it's quite been expected की
कोणत्या काही सिच्युएशन्सला रिॲक्शन्स हा ह्युमन देणारच. बरोबर. तर अशा वेळी मग फिअर असो किंवा एन्झायटी असो किंवा वॉट एव्हर द रिॲक्शन कम्स आउट, वी कॅन मॅनेज इट इन्स्टंटली विथ सच बॅच फ्लावर रेमेडीज अँड ऑल्सो होमिओपॅथी. येस, मी इतक्या वर्षांमध्ये कधीच MRI मशीन पाहिली नव्हती आणि मी स्वतः कॉस्ट्रोफोबिक आहे. तर जेव्हा मी आता जस्ट रिसेंटली 1-1.5 वर्षापूर्वी ती मशीन पाहिली तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 40 मिनिट्स आतमध्ये थांबायचं असतं. हो. तर त्याची जी एन्झायटी आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा तुमच्या रिसर्चमध्ये काही उपयोग होऊ शकतो का? ठराविक असा रिसर्च तर मी केला नाही, बरं. बट नक्कीच जसं मी शेअर केलं की इमोशनल इम्बॅलन्स आहे तो आपण स्टेबिलाइज करू शकतो. अशा रेमेडीजचा वापर करू शकतो. बर. खूपच वेगळा विषय आहे आणि अजून मला त्याच्याबद्दल खूप तुमच्याकडून ऐकायला आवडेल. पण खूप सारं तुमचं जे वर्क आहे त्याच्या संदर्भात तुमच्या खूप साऱ्या केस स्टडी आतापर्यंत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी फीचर झालेले आहेत. त्याच्यातल्या 2 केस स्टडी खूपच तुमच्या फेमस आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच. एक केस आहे हर्पीस झुस्टरची. तर रुरल भागामध्ये पेशंट नियर अबाउट 80 years ओल्ड मॅन, आणि रुरल एरियामध्ये कसं असतं ना की अवेलेबिलिटी नसते, फॅसिलिटीज नसतात. बरोबर. सो त्या पेशंटने डिले केला, मेडिकेशन्स घेतले नाही, सुरुवातीला इग्नोर केलं आणि खेड्यामध्ये असतं ना की आहे काहीतरी रॅश आहे निघून जाईल म्हणून एवढी अवेअरनेस नसते. सो त्यांनी इग्नोर केलं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी ॲलोपॅथीमध्ये कन्सल्टेशन केलं, ॲलोपॅथिक कन्सल्टेशन घेतलं, डॉक्टरांना दाखवलं, त्यांनी काही मेडिकेशन्स दिले. पण अराउंड 20-25 days ते इरप्शन्स वाढतच गेले. ज्याचा त्रास त्यांना फार व्हायला लागला. बर्निंग कंटिन्युअस, अक्षरशः त्यांनी शर्ट घालणं सोडून दिलं होतं की त्यांना इतक्या प्रमाणात बर्निंग व्हायचं, फार त्रास व्हायचा. मग त्यांना कळालं की होमिओपॅथीमध्ये असा इलाज होऊ शकतो. तर त्यांनी लॉंग वे 20 kilometers ट्रॅव्हल केलं ऑन बायसिकल. आणि ते आले आमच्या ट्रस्ट हॉस्पिटलला आणि तिथे त्यांनी दाखवलं. त्यांना आम्ही मेडिकेशन्स दिले. तर ज्यावेळी त्यांना मेडिसिन दिलं त्याच्या येत्या 48 hours ते इरप्शन्स डिसअपिअर झाले. आणि त्याचा ट्रेस पण घेतला आम्ही, बिकॉज होमिओपॅथी नीड्स रिसर्च. आय फील की पर्सनली आय फील होमिओपॅथी इन इट सेल्फ इज अ ग्रेट सायन्स अँड इट्स ॲक्च्युली सो वर्थ इट. बट द ओनली थिंग इज की लोकांपर्यंत ह्याचं अवेअरनेस नाही आहे. अँड नक्कीच तुम्ही जे हे प्लॅटफॉर्म आणलं आहे ना, इट्स व्हेरी हेल्पफुल and I'm grateful that you called me over here. Yes. And we are discussing such important things together. Yes. So moving back to the topic. Yes. तर मग त्यांना मेडिसिन दिलं आणि सब्जेक्टिव्हली ही वॉज फाईन, ऑब्जेक्टिव्हली इवन ही वॉज फाईन विदिन 48 hours. अँड ट्रेसिंग बॅक टू हिम, ट्रेस याच्यासाठी केलं की हे कुठेतरी पब्लिश व्हावं की होमिओपॅथी काय करू शकते. बरोबर. सो चान्सेस असतात रिकर होण्याचे. तर आम्ही त्यांचा फॉलोअप अराउंड 8 to 9 months घेतला. तर रिकरन्स पण त्यांच्यामध्ये काय आढळला नाही. सो दॅट वॉज वन ऑफ द केस. येस. मस्त. एक डायबिटीसच्या केसबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्या. हो. आता डायबिटीस हा फार कॉमन इलनेस आहे. जो की आउट ऑफ 100 आपण 80% पीपल तर बघतोच की याने अफेक्टेड आहे. सो इट्स अ काइंड ऑफ अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. तर माझे एक गुरु आहेत, ते नेहमी म्हणतात की डायबिटीस हा एक असा आजार आहे ना की याच्यापेक्षा दुसरा कुठलाही चांगला आजार नाही आहे आणि याच्या इतका वाईटही कुठलाच आजार नाही आहे. तर ह्याचा रिझन असं आहे की डायबिटीजमध्ये होतं असं की जी नॉर्मल प्रमाणात साखर असावी आपल्या शरीरात, आपल्या रक्तामध्ये, जर त्या साखरेचं प्रमाण आपण नॉर्मलच ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कुठलेही सिम्पटम्स वगैरे येत नाही आणि त्रासही जाणवत नाही त्या व्यक्तीला. बरोबर. पण जर ती साखरेचं प्रमाण नॉर्मल रेंजपेक्षा एक्सेड झालं तर नक्कीच मात्र पेशंट सफर करणार, सिम्पटम्स येणार त्याला. आणि डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स भरपूर, जसे की न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी. त्यापैकी
मोस्टली पेशंट आता न्यूरोपॅथी जर विचार केला आपण तर हा एक फार भयानक असं कॉम्प्लिकेशन आहे. बिकॉज याच्यामध्ये होतं काय ना की पेशंटला संवेदना जाणवत नाही. आता सपोज मी पिंच केलं तर मला सिग्नल मिळतो माझ्या ब्रेनला आणि तो ब्रेन परत त्याच्यावरती काम करून तो सिग्नल काय ते इंटरप्रिट परत करण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपल्याला कळतं की आपल्याला पिंच केलंय किंवा पिनने टोचलंय किंवा व्हॉटेवर. सो आपल्याला तो मेसेज ब्रेनकडून समजतो. पण अशा पेशंट्समध्ये होतं काय की जी नस असते, नर्व्स असतात, त्याचं फंक्शनिंग अफेक्ट होतं. जेणेकरून त्यांना जर सपोज चालताना कुठे काही पिन टोचली पायाला किंवा दगड लागला तर हे त्यांना कळत नाही आणि मग ते हळूहळू वाढत जातं. बरोबर. आणि मग तिकडे ते अल्सरेशन किंवा तिथला टिश्यू सगळा डॅमेज होऊन मग आपण ऐकतो पण कितीतरी पेशंट म्हणतात की आम्हाला पाय कापायला लावला डॉक्टरांनी. तर पूर्णपणेच तो पाय जो असतो किंवा तिथे गँग्रीन वगैरे होतं. सो दॅट इज ऑल्सो दॅट वॉज अ केस ऑफ डायबिटीज. मी पुढे कंटिन्यू करते. डायबिटीज सो एक पेशंट होता 34 years old मेल. सो इट्स अ रिअली अन अर्ली एज की आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की 34 yearsच्या पेशंटमध्ये पण आजकाल आपल्याला डायबिटीज हे बघायला मिळतं. सो त्या पेशंटला जेव्हा कळालं की होमिओपॅथीमध्ये आपण ट्राय करू शकतो तर मग ते आमच्याकडे अप्रोच झाले. त्याआधी त्यांनी 2 ॲलोपॅथिक फिजिशियन्सला दाखवलेलं होतं. बरोबर. आणि ॲलोपॅथिक फिजिशियन्स हॅव वन ऑप्शन टू प्रिस्क्राईब अँटीग्लायसेमिक एजंट्स. So he was on an anti-glycemic agent 0.5 mg. So after that he was worried की मला आता लाईफ टाईम ह्या मेडिकेशन्स घ्याव्या लागतील टू कंट्रोल माय शुगर लेवल. आउट ऑफ दॅट एन्झायटी अँड दॅट वरीज ही अप्रोच्ड अस. अँड जेव्हा त्यांचं मीटिंग माझ्यासोबत झाली, फर्स्ट मीटिंग, सो आय आस्क्ड देम द रिझन की तुमचं कन्सर्न काय की होमिओपॅथीमध्ये तुम्ही आलात ट्रीटमेंट घेण्यासाठी. तर त्यांनी हेच कन्सर्न त्यांचं शेअर केलं. सो आता होमिओपॅथीमध्ये जर आपण थोडंसं मीन्स वी कॅन इफ यू से येस 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 नो आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. आणि जितकं तुम्ही सांगताय आम्हाला डायबिटीसबद्दल, ह्याच्यातल्या 3-4 गोष्टी तर आम्हाला माहितीच नव्हत्या. म्हणजे 34व्या वर्षापर्यंत सुद्धा डायबिटीस होऊ शकतो आणि इतक्या लवकर त्याचं निदान होऊन बाकीच्या गोष्टी पण त्याच्याबरोबर लागू होतात, हे तर मी तुमच्याकडून फर्स्ट टाइम ऐकलंय. त्याच्यामुळे प्लीज गो ऑन. ओके. कारण कसं आहे ना, होमिओपॅथी म्हणजे माझा फार आवडीचा हा विषय. सो बेसिकली भारत सरकारने आयुष मंत्रालय अंतर्गत ह्या पॅथीला इन्क्लूड केलेला आहे. बरोबर. तर आयुषमध्ये इतर सायन्स पण येतात, जसं की युनानी असेल, सिद्ध असेल, नॅचरोपॅथी आणि तसंच होमिओपॅथी पण आहे. होमिओपॅथीचा उगम डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी केलेला. अँड ही वॉज अन ॲलोपॅथिक फिजिशियन. ही वॉज MD आणि ते जर्मनीमध्ये प्रॅक्टिसही करायचे. बट आता होमिओपॅथीचा बर्थ कसा झाला आणि एका MD फिजिशियनने त्याचा शोध लावला. तर तो कसा झाला की ज्यावेळी ते पेशंटला ट्रीट करत होते तर असे काही पेशंट्स ज्यांना ऑलरेडी जे सफर करत आहेत, भरपूर वेदना होत आहेत त्यांना त्या आजारामुळे, आणि त्या काळी खूप अशा टेक्निक्स यूज व्हायच्या की ज्याने त्या वेदना तर ज्या ऑलरेडी त्याला होत आहेत त्या तर होणार, पण त्या टेक्निक्सच्या यूज केल्याने जे वेदना होत आहेत त्याही वेगळ्या अजून ॲडिशन. तर मग अशा वेळी त्यांच्या मनात आलं की हे कुठंतरी चुकीचं आहे, जसं की ब्लड लेटिंग टेक्निक त्यावेळी होती. सो व्हॉट ही डीड वॉज ही लेफ्ट द प्रॅक्टिस. की त्यांना नाही पटली ती गोष्ट की आपण पेशंटला बरं करण्याआधी त्याला वेदना देऊन आपण या टेक्निक्सला यूज करतो. सो मग त्यांनी काय केलं की प्रॅक्टिस सोडली आणि आपलं पोट चालवण्यासाठी फॅमिलीचा विचार करून ते एका लायब्ररीमध्ये काम करायला लागले. ही न्यू अराउंड 9 to 12 लँग्वेजेस. So having a logical and scientific mind, so he started up like ट्रान्सलेट करायला लागले जे काही बुक्स होते लायब्ररीमध्ये. बरोबर. सो त्या ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये त्यांना एक बुक जेव्हा ते ट्रान्सलेट करत होते त्याच्यामध्ये एक लाईन होती. ती लाईन अशी होती की सिन्कोना बार्क क्युअर्स मलेरिया
बिकॉज ऑफ इट्स बिटरनेस. आता ही वॉज द पर्सन हॅव्हिंग दॅट सायंटिफिक ॲबिलिटी, दॅट लॉजिक. सो त्यांनी विचार केला त्या लाईनवरती की ह्याच्यामध्ये कडूपणा आहे म्हणून हे मलेरियाला क्युअर करतं. मग इतर असे कितीतरी कडू गोष्टी आहेत, पदार्थ आहेत, मग ते का मलेरियाला क्युअर नाही करत? बरोबर. असा जेव्हा प्रश्न त्यांच्या डोक्यात आला आणि त्यांनी त्याच्यावरती काम केलं, सुरुवात केली. मग ते कसं केलं तर त्यांनी स्वतः ती मेडिसिन, म्हणजे त्याचा रेफरन्स आहे क्युलेन्स मट्र्या मेडिका. तर मट्र्या मेडिका हे असं होमिओपॅथीचं पुस्तक असतं ज्याच्यामध्ये होमिओपॅथिक मेडिसिन्सचे सगळे सिम्पटम्स आणि एक्सप्लेन केलेलं असतं डिटेलमध्ये. तर त्या क्युलेन्स मट्र्या मेडिकामध्ये ही लाईन मेन्शन केलेली होती. मग त्याच्यावरती त्यांनी असं केलं की स्वतः ते सिन्कोना बार्क घेऊन बघितलं. मग ते घेतल्यानंतर त्यांनी ऑब्झर्व केलं की जसे मलेरियाचे सिम्पटम्स असतात तसे त्यांच्यामध्ये प्रोड्यूस झाले. मग त्यांनी व्हेरीफाय केली ती गोष्ट परत. त्यांच्या फॅमिली मेंबर्सला सेम डोजमध्ये ते सिन्कोना बार्क त्यांनी द्यायला दिलं. त्यांनी हेच ऑब्झर्व केलं की जसे सिम्पटम त्यांच्यामध्ये प्रोड्यूस झालेले होते सेम तसंच पिक्चर समवॉट वेरिंग ते बाकीच्यांमध्ये पण प्रोड्यूस झाले. बरोबर. सो मग रिपीटेडली ते एक्सपेरिमेंट करत गेले आणि त्याच्यातून त्यांनी एक लॉ फॉर्म केला अँड दॅट इज द लॉ ऑफ सिमिलिया, जो की एक बेसिक लॉ आहे होमिओपॅथीचा. पूर्ण होमिओपॅथी त्याच्यावरती बेस्ड आहे. अँड लॉ ऑफ सिमिलिया इज सिम्पली द सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर मीन्स समयन समयती, ज्या बेसिसवरती होमिओपॅथिक मेडिसिन्स प्रिस्क्राईब केल्या जातात. म्हणजेच काय तर होमिओपॅथीमध्ये कुठल्या आजाराला निश्चित औषधं नाही दिल्या जात. जसं की मायग्रेन असेल, रिनल कॅल्क्युलाय असेल तर त्याच्यासाठी वेगळं औषध, त्याच्यासाठी वेगळं औषध असं होमिओपॅथीमध्ये नसतं. होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच आहे. We don't treat diseases. We treat human being as a whole, as a person. And we have a process called case taking, which is actually lengthy. People say that you take lot of information. की तुम्हाला फार वेळ लागतो आमच्याकडून माहिती घ्यायला. तर वेळ लागण्याचं कारण हेच आहे की we study the individual. We study his mental makeup, his physical constitution, and we have set of symptoms in our Matria Medica. And with the help of this law we try to match these symptoms to the patient symptoms. So basically we do diagnosis, no doubt की आम्ही डायग्नोसिस पण करतो पेशंटचं, पण आमचा अप्रोच असा असतो की त्या पेशंटला पूर्णपणे त्याचा कॉज शोधून त्याला पूर्णपणे सगळ्या सफरिंग्स पासून रिलीफ देणं आणि क्युअर पर्यंत घेऊन जाणं. So coming back to the diabetes case, so he was a 34-year-old male patient आणि सगळं काही इंटरव्ह्यू त्यांच्यासोबत जेव्हा झालं त्यांचं सिम्प्टोमॅटोलॉजी जी मला मिळाली त्याच्यावरतून मी त्यांना एक मेडिकेशन्स प्रिस्क्राईब केलं. मेडिसिन दिल्यानंतर त्यांना अराउंड 3 months मध्ये त्यांचं जे HbA1c लेवल होतं आणि शुगर लेवल जे होतं फास्टिंग PP ते आपण खूप प्रमाणात खाली आणलं. जसं की त्यांचं HbA1c बिफोर कन्सल्टेशन अराउंड 8.7 होतं, ते आपण 6.7 पर्यंत आणलं. अँड जे फास्टिंग PP लेवल्स किंवा रँडम शुगर त्यांची जी होती फार हाय होती, अबव 400, ती आपण अराउंड 150च्या आसपास त्यांना आणलं. तेही कुठलेही असोसिएटेड अलॉंग विथ अदर मेडिकेशन्स किंवा काही न घेता. आणि त्यासोबत त्यांची जी मेंटल स्टेट होती पहिले ती पण खूप प्रमाणात सुधारले आणि फिजिकल सफरिंग्सला पण ही इज व्हेरी फाईन नाव, ही इज डुईंग वेल इन हिज लाईफ. मस्त मस्त. खूप वेगळ्या प्रकारच्या मला आज तुमच्याकडून स्टोरीज ऐकायला मिळाल्या आणि आम्ही खूप वेळा म्हणजे ऐकलंय होमिओपॅथीचा जन्म कुठून झाला, हे कसं झालं, ते कसं झालं, पण तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये असं इन्व्हॉल्व्ह होऊन सांगितलं ते आत्तापर्यंत आम्ही पाहिलं नव्हतं. कारण तुमच्या बोलण्यावरनंच कळतंय की तुम्हाला हा विषय खूपच जास्त आवडतो आणि जितका आम्ही आपण त्याच्याबद्दल बोलू तितकं आत्ता सध्या कमी होईल. खूप छान वाटलं शीतल तुला इथे बघून आणि ह्या
विषयांवर खरं तर बोललं पाहिजे, अजून त्याची लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे, जेणेकरून तुमच्यासारखे लोक त्यांना मदत करू शकतील आणि जे मॉडर्न मेडिसिनचा जो काही परिणाम आहे, जो काही उलट परिणाम होतो, तो आपण या सगळ्या गोष्टींवरनं वाचवू शकतो असं मला वाटतं. तुला काय वाटतं? मला असं म्हणायचं आहे की मॉडर्न मेडिसिन असो, आयुर्वेदा असो की होमिओपॅथी असो, मी क्रिटिसाइज कुठल्याच मेडिसिनला करत नाही. माझ्या मताने प्रत्येक मेडिसिनचा एक स्कोप असतो आणि लिमिटेशनही असतं. बरोबर. तर उदाहरणार्थ घ्यायला जर गेलो आपण, एखादी ॲक्सिडेंटल केस असेल जिकडे फ्रॅक्चर झालेलं असेल त्या पेशंटला, अशा वेळी मी त्याला मेडिकेशन देऊन क्युअर देणं इज नॉट पॉसिबल. आय नीड अन ऑर्थोपेडिक सर्जन की जो झालेलं फ्रॅक्चर सेट करेल. अँड ऑब्व्हियसली नो डाऊट की होमिओपॅथी ह्या केसेसमध्ये आपण देऊ शकतो आणि फार इफेक्टिव्ह आहे. पण त्याचा टायमिंग हे खूप मॅटर करतं. बरोबर. की तुम्ही एकदा ऑर्थोपेडिक सर्जन कडून त्या पेशंटला प्लास्टर वगैरे लावलंय, सेट केलंय, एव्हरीथिंग इज फाईन, बट आफ्टर दॅट जी हिलिंग प्रोसेस असते, ज्याला की लॉंग टाइम लागू शकतो, ती आपण कमी करू शकतो विथ आवर होमिओपॅथिक मेडिकेशन्स. सो मला असं वाटतं की प्रत्येक पॅथीचं काही ना काही महत्त्व आहे आणि सगळ्या पॅथीज ह्या ह्युमन सफरिंग्सला दूर करण्यासाठीच आहे. बरोबर. सो नक्कीच ॲलोपॅथी पण तितकीच हे झाली पाहिजे. is to be utilized. Homeopathy is to be utilized. Only the indications, the timings, the conditions depends. मस्त. आज आमच्या ऑडियन्सला तुझ्याकडून जर एखादी टिप हेल्दी राहण्यासाठी हवी असेल तर तू काय देशील? मी माझ्या सगळ्या पेशंट्सला बेसिक 3 गोष्टी सांगते. एक तर टाईम फॉलो करणं, जसं की जेवणाची वेळ, झोपण्याची वेळ ही फार महत्त्वाची आहे. कारण आज माहिती आहे का, आज मॉडर्न युगामध्ये लोक हे फॉलो नाही करत आणि म्हणून आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर जास्त समोर बघायला मिळतात. जसं ओबेसिटी झालं किंवा इतर काही जे काही आहेत. याच्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीने ह्याच्याकडे भर दिला ना, तर खूप प्रमाणात आपण डिझीजचं प्रमाण कमी करू शकतो आणि एक हेल्दी सोसायटी निर्माण करू शकतो. सेकंड थिंग इज डाएट. ह्याच्यात पण मी तेच बोलेल की आजकाल लोक बाहेर वडापाव खाणं, तळलेले पदार्थ खाणं, ह्याच्यामध्ये म्हणजे, आणि ते होतं पण कारण की बाहेर कामानिमित्त राहावं लागतं. सो त्याच्यामुळे बाहेर जे मिळेल ते खाण्यात येतं. बरोबर. पण ते ज्याच्यात फॅट कंटेंट जास्त आहे, जे की तुमच्या बॉडीसाठी हेल्पफुल नाही आणि तुम्ही तेच जास्त कन्झ्युम करताय. सो मी त्यांना हे नक्कीच सांगते की ट्राय टू अवॉइड सच थिंग्स अँड consume fruits, vegetables. And my third advice is proper sleep. Because आपण पण असं ऑब्झर्व करतो ना की कधी झोप जेव्हा नाही होते, एखाद्या वेळी सकाळी उठल्यानंतर किती चिडचिड होते किंवा आपण काय करतो हे आपल्याला सुद्धा समजत नाही. सो प्रॉपर स्लीप, दॅट टू ॲट नाईट. असं नाही की तुम्ही नाईटला काम केलं आणि सकाळी स्लीप रिप्लेस केली. नो, नाईट स्लीप इज मस्ट, ॲटलिस्ट 5 to 6 hours. सो बेसिक 3 advices तर मी हेच देते पेशंटला. थँक्यू सो मच शीतल. आज खूप छान वाटलं तुझ्याबरोबर बोलून आणि या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी आम्हाला नव्याने ऐकायला मिळाल्या, त्याच्यामुळे खूप 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 धन्यवाद. थँक्यू. थँक्स टू यू टू.